सावंतवाडी स्टँडच्या समोरील बूथ या ठिकाणी आहे. तो काँग्रेसच्या बूथवर आम्ही आता आहोत. त्याच्या समोर एक मंडप आहे आणि त्या मंडपामध्ये एकाच छताखाली शिंदे सेना, उभाटा आणि भाजपचा या ठिकाणी बूथ लावलेला दिसतोय. मात्र थोडीशी फारकत बूथ लावताना या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले नेमकं मागचं कारण काय आहे? काय सांगाल? नार्वेकर या ठिकाणी आहेत, काय सांगाल? हरकत कुठे नाही आहे. मध्ये रस्ता आहे ना, त्याच्यामध्ये 2 डिव्हिजन झालेले आहेत आणि पुढे बघा त्या ठिकाणी दुसरा खांब असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला बूथ लावता आला नाही, म्हणून आम्ही जरा बाजूला आहे. आम्ही एकच आहोत. सगळे तुम्ही एकत्र आहात म्हणजे मध्ये रस्ता आहे, मात्र हा रस्ता बदलण्याचा प्रयत्न कुठेतरी दिसतोय आपल्याला या त्यांच्या आता उद्या 21 तारखेला झाले ना, 21 सगळं बदललेलंच दिसणार तुम्हाला. हा रस्ता बदलणार, लोक बदलणार, मतपेटी आहे ती बदलणार, सर्व बदललेलं असणार. म्हणजे 21 तारीखचा निकाल जो पुढे ढकललेला आहे 21 तारीखला, तो मतपेट्या बदलण्यासाठी किंवा जे मशीन आहे ते बदलण्यासाठी केलेलं असं तुमचा आरोप आहे का? मतपेटी बदलणार आहे मी कधी असं बोलू शकत नाही. हो, माणसं बदलतील किंवा नाही हे उद्या 21 तारखेला ठरलेलं असणार. अपक्ष उमेदवारही या ठिकाणी जे बूथ लावलेले आहे काँग्रेसचं, त्यांची एकच छत्री आहे आणि त्या एका छत्रीखाली काँग्रेसचा बूथ आहे आणि अपक्ष जे उमेदवार आहेत भोगटे तेही या ठिकाणी आहेत. कसं वाटतंय या ठिकाणी मतदान आता सुरू आहे, मतदानाचा टक्का वाढेल की काय, या संदर्भात काय सांगाल? आणि मतदान शांततेत सुरू आहे, काय आवाहन कराल लोकांना? अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया चालू आहे. खेळीमेळीच्या वातावरणात हे मतदान प्रक्रिया चालू आहे. मात्र कुठेतरी धनशक्तीचा थोडासा वापर झालेल्याचा वास येतोय. आपण या ठिकाणी चित्र पाहू शकतोय, एकच मंडप आहे, मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकावर आरोप करणारे आता टेबल लावून बसल्याचं या ठिकाणी चित्र दिसतंय. या ठिकाणी आपण पाहू शकतोय हे जे टेबल आहे बुथावर, ते ह्या शिंदे सेनेचं या ठिकाणी आपल्याला टेबल पाहायला मिळतंय. त्यालाच लागून अगदी त्याला चिकटून म्हटलं तरी चालेल हे भाजपचं टेबल आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि थोडीशी फारकत म्हणजे थोडंसं अंतर ठेवण्याचा प्रयत्न केलाय उभाट्याच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांनी. या टेबलामध्ये थोडंसं अंतर आहे, मात्र या ठिकाणी एका छताखाली एका मंडपाखाली या ठिकाणी शिंदे सेना, उभाटा आणि भाजपचा या ठिकाणी बूथ आपल्याला पाहायला मिळतोय. ही एकी जर निवडणुकीमध्ये झाली असती तर खऱ्या अर्थाने चित्र थोडंसं वेगळं दिसलं असतं. मात्र दुर्दैवाने या ठिकाणी युती होऊ शकलेली नाही. मात्र मतदाना दिवशी मात्र या ठिकाणी युती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन रोशन केरकरसह हेमंत बराटे, हॅलो सिंधुदुर्ग, सावंतवाडी.